याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया आहे ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर? भारताचा तर उत्तर कोरिया, चीन, रशिया यांच्या श्रेणीमध्ये समावेश करायला आता कुठल्या तऱ्हेची हरकत नसावी। देशात चालले ते अत्यंत दुर्दैवी आहे। लोकशाहीचा गळा आवळला जातोय आणि ज्या पद्धतीनं हा जो माज आलेला या सरकारला, जनमताची चाड राहिलेली नाही, ज्या पद्धतीच्या भावना, तीव्र भावना या जनमानसामधनं येत आहेत, त्याची किंमत राहिली नाही। याचा अर्थ त्यांना लोकशाहीवरती आता विश्वास पूर्ण राहिलेलाच नाहीये। हा माज कशामुळे आलेला आहे? अगोदरही आपण पाहिलं, शेतकऱ्यांचं आंदोलन असंच दडपलं गेलं, 700 लोक मृत्युमुखी पडले। त्यानंतर त्या महिला मुष्टियोद्ध्या ज्या पेलवान बसल्या होत्या त्यांच्याबद्दल कशा पद्धतीची वागणूक देण्यात आली। आता हा तिसरा प्रकार आहे आणि कुठल्याही तऱ्हेची जबाबदारी नाहीये या सरकारची। लोकांची, अनेकांची आयुष्य संपली त्या नीट परीक्षेमध्ये, ज्याच्या जबाबदाऱ्या होत्या त्यांच्या जबाबदाऱ्या टाळल्या गेल्या। हे हा बेफामपणा आलेला आहे आणि हे भयानक चित्र आहे। माझं मत आहे की आता जर डोळे उघडले नाहीत जनतेनं तर कधी उघडणार, ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने दिलं पाहिजे। ह्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। सोनम आणि त्यांच्या सगळ्या ज्या प्रश्नांवरती काँग्रेस जे आहे, ज्या पद्धतीने ते आंदोलन करते ते काँग्रेस त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आहे, कारण त्याच पद्धतीने काँग्रेस पक्ष आंदोलन करतोय। परंतु हे जे काही चाललेलं आहे ते अत्यंत भयानक आहे। अगदी सचिनजी, काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही संवाद साधला। त्यांनी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावर भाष्य केलं, संताप व्यक्त केला, पण वांगचुक यांची भेट घेतली नाही। विरोधकही सोयीनुसार राजकारण करतायत, आपली तलवार कधी कधी म्यान करतायत, असा त्यांचा मुद्दा होता। प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत हा त्यांचा प्रश्न आहे। काँग्रेस पक्षाच्या बुरे दिन जे होते, ज्या पद्धतीनं प्रचार करण्यात आला होता, त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं आणि आपण पाहिलं होतं इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या लोकांना 24 तास दाखवत होते। या सोनम वांगचुकजींचं आंदोलन दाखवलं गेलेलं नाही। हे आपण या वास्तविकतेवरती बोललं पाहिजे। प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षाने त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि निश्चितपणे त्याच्याही पेक्षा मोठ्या पद्धतीने आवाज उठवण्यासाठी संघर्ष काँग्रेस पक्ष करतोय। त्यामुळे निश्चित प्रकाश आंबेडकरांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सचिनजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।